सर्वांना नमस्कार. आज आपण एक उतारा पाहणार आहोत. बघा, एका गावात एक मुलगा राहत होता. त्याच्या घराजवळ एक झाड होते. त्या झाडावर एक माकड राहत होते. ते खूप खोडकर होते. तरीही त्या मुलाची आई त्या माकडाला बोलवून केळी आणि मिठाई खायला द्यायची. एकदा तो मुलगा त्याच्या आईसोबत जत्रेला गेला. ते दोघेही घराला कुलूप लावून सकाळीच निघून गेले. संध्याकाळी परत आल्यावर त्यांना एक विचित्र गोष्ट दिसली. त्या दिवशी माकड झाड सोडून कोठेही गेले नाही. झाडाच्या सर्वात उंच फांदीवर बसून ते दिवसभर आपल्या घराला पहारा देत बसले होते. त्या दिवशी त्या मुलाच्या आईने त्याला अनेक फळे खायला दिली. समजला उतारा? बघा, प्रश्न क्रमांक 1. झाडावर कोण राहत होते? बघा इथे, झाडाच्या घराजवळ एक झाड होते. त्या झाडावर एक माकड राहत होते. माकड म्हणजे ऑप्शन नंबर 1. मुलाच्या आईने माकडाला काय खायला दिले? कुठे आहे? बघा, आई त्या माकडाला बोलवून केळी आणि मिठाई खायला द्यायची, म्हणजे ऑप्शन नंबर 3. मुलाच्या घराची काळजी कोणी घेतली? तर माकडाने. जत्रेतून परतल्यावर आईच्या मुलाने माकडाला काय दिले? तर बऱ्याच काही गोष्टी, खायच्या गोष्टी. संध्याकाळी परत आल्यावर त्या दोघांनी कोणती विचित्र गोष्ट दिसली त्या दोघांना? तर माकड दिवसभर झाडाच्या सर्वात उंच फांदीवर बसून घराची रक्षा करत होता. उत्तर क्रमांक 2. चित्तोड हा सध्याच्या राजस्थान राज्यातील एक जिल्हा आहे. मुस्लिम आक्रमकाविरुद्ध लढणाऱ्या मेवाड राज्यातील राजांची ही राजधानी होती. 1303 मध्ये अलाउद्दीन खिलजीने चित्तोड काबीज केले होते. पुढे राजपुतांनी 1308 मध्ये चित्तोड पुन्हा स्वतःच्या ताब्यात घेतले. अकबराच्या काळातही राजपूत अकबराच्या विरोधात शौर्याने लढले. महाराणा प्रताप सारख्या शूर आणि साहसी राजाने जंगलात भटकणे स्वीकारले, परंतु अकबरची अधीनता स्वीकारली नाही. अनेक राजपूत राण्यांनी आपल्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी स्वतःला अग्नीत जाळून जौहरचे कृत्य केले. चित्तोडमध्ये बांधलेले विजयस्तंभ, कीर्तिस्तंभ आणि किल्ला राजपुतांच्या शौर्याची कथा सांगतात. पहिला प्रश्न बघा, चित्तोड हा जिल्हा कोठे वसलेला आहे? तर चित्तोड हा सध्याच्या राजस्थान राज्यातील एक जिल्हा आहे. कुठं? राजस्थान, म्हणजे ऑप्शन नंबर 3. दुसरा प्रश्न, अकबरची अधीनता कोणी स्वीकारली नाही? अकबरची अधीनता महाराणा प्रताप यांनी स्वीकारली नाही. तिसरा प्रश्न, राजपूत राण्यांनी त्यांच्या पवित्रतेचे रक्षण करण्यासाठी काय केले? तर ऑप्शन नंबर 2. अग्नी स्वतःला जाळून जौहर करत असे. अलाउद्दीन खिलजीने चित्तोड हा केव्हा काबीज केला? तर बघा इथं 1303 मध्ये अलाउद्दीन खिलजीने चित्तोड काबीज केली, म्हणजे 1303, ऑप्शन नंबर 3. कीर्तिस्तंभ आणि विजयस्तंभ कोठे आहे? शेवटच्या ओळीत चित्तोडमध्ये विजयस्तंभ, कीर्तिस्तंभ आणि किल्ला राजपुतांच्या शौर्याची कथा सांगतात, म्हणजे ऑप्शन नंबर 2. सर्वांना उत्तर कळाला? धन्यवाद.